येईल तुला? काय घाबरू नको, मी तुझ्यासाठी अंगाई म्हणणार. अरे नाही रडायचं, गप्प राहा, रडत बसू नको, मी अंगाई म्हणणार. रडू नको रे राजसभा, रडू नको रे राजसभा. आयुष्यात आलेला आहे तिसरा सकाळ. ही काळ सरपणी हो, या सरपणीचा घात या वेळी मी केलाय. अर्थात माझ्या ताईच्या आयुष्यातील तीनही संकट तिला वाचून आले. यालाच दुर्दैव म्हणतात का? का सरपणीचा घात मी केला, पण त्यात सरपणीच्या मुखातील देवी माझ्या चकुला रात्रीच्या वेळीच जागृत झाला. भुकेला जर तो का सावीस झाला तो साहजिकच तो स्तनपान करण्यासाठी सिद्ध होईल. आणि ते स्तनपान करत असताना ते विष त्या चकुलाच्या घटना आहे. या राज्याचा वारस ज्याचा नामकरण विधी झाला नाही तो चकुला या राज्याचा वारस जगला पाहिजे. ताईच्या आयुष्यात सुख समाधान मिळालं पाहिजे म्हणून तुझ्या हाताने ते विष पुसण्यासाठी पाल काय करण्यासाठी सिद्ध होतोय? तिच्याशी बंधुत्वाचं नातं तू जोडला, बंधू भगिनीचं नातं तुम्ही जोडला. सांप्रत तू तिचा बंधू जरी असलास तरी आज कुणाची तरी ती पत्नी आहे. अर्थात तिच्यासाठी तू पुरुष आहे. माझ्या ताईसाठी मी परपुरुष ठरतोय आणि मी माझ्या ताईला स्पर्श करू शकत नाही. त्या माझ्या हाताने ते विष नाही पुसू शकत. ऐका
इकडे आड आणि तिकडे या दुहेरीत काही चेत मी सापडलोय खरा. हो असंच करा. जरी मी परपुरुष असलो, माझ्या ताईच्या अंगाला मी स्पर्श करू शकत नसलो, तरी सुद्धा या विश्वात एकच नातं असं आहे, ते केव्हाही ते स्त्रीला स्पर्श करू शकतो. हे नातं कोणतं असेल तर आई आणि मुलाचं. आई आणि मुलाचं नातं. कोणतंही मूल आपल्या आईला स्पर्श करू शकतो. अर्थात समाकर म्हणतोय, या तुझ्या बंधूला समाकर म्हणतोय. या चकुराच्या जीविताच्या रक्षणासाठी, नव्या या राज्यासाठी तू ताई नसून माझी आई आहे. हो तू ताई नसून माझी आई आहे. आई आणि पुत्र या नात्यानं तुझ्या मनाला मी स्पर्श करू शकतो. काही मला क्षमा कर. पण या राज्याच्या कल्याणासाठी, या राज्याच्या कल्याणासाठी माझ्या महालाच्या ठिकाणी अनोळखी व्यक्ती अशी कोण आहे? काळ दूत की यमदूत? तुझ्या जिभेची कोळसे झाले की काय? तुझी जीवा घालून पडली की काय? देवाने तोड दिलंय, तुला बोलता येत नाही की काय? मध्यरात्रीच्या वेळी माझ्या महालाच्या ठिकाणी माझा नवरा नसतेवी सुद्धा कोण अशी व्यक्ती आहे आणि का आणि कशा जात्यात? दादा तुझा भाऊ आलाय. दादा या ताईला भेटण्यासाठी मध्यरात्रीच्या वेळी माझ्या महालाच्या ठिकाणी. दादा मला सांग रे, काय केलीस? भागिनीचं नातं लावलं आणि शेवटी डाव साधण्यासाठी तत्पर झाला. तुला हे हवं होतं, माझ्या मुलाकडे प्रेम तुला करावं होतं. तर ज्यावेळी कारागृहाची मुक्तता केलीस मला, त्यावेळी मी तुला प्रेम देण्यासाठी तत्पर झाली होती. पण तू ते नाकारलं. कारण कशाला नाकारलं ते आलं माझ्या लक्षात. कारण माझं लग्न झाल्यानंतर तुझी जबाबदारी वाढेल आणि ती जबाबदारी नको म्हणून याच मध्यरात्रीच्या वेळी माझ्या महालात आहे. तुला हे साध्य करायचं होतं, मला संसारातून लुटवायचं होतं. म्हणून हे कृत्य करण्यासाठी विचारा. पण एक लक्षात ठेव, हे जे कर्म केले याचं तुला प्रायश्चित भोगावंच लागेल. यावेळी काय करणार माहिती? माझ्या नवऱ्याला आग देणार आहे आणि याचा शासन तुला भोगावं. विचार करतोय, चिन्ह वचनाने वसुंधरेकडे पाहण्यासाठी तत्पर करतात. काय असा प्रसंग तुमच्या बाबतीत निर्माण झालाय? कुणी तुम्हाला माझ्या राज्यामध्ये लावून टोचून बोलले? कुणी तुमचा अपमान केला असेल? सांगा म्हणतो या जन्माला तुमचा पती नाही परमेश्वर तुमच्या नाही माझा कुणी अपमान केला. मग आज तुम्ही चिन्ह वचनाला याला कारण आहे. कोणत्या शब्दाने तुम्हाला सांगा? कोण असा प्रसंग आहे? माझ्या मुखातून शब्द सुद्धा बाहेर येत नाही. माझ्या ओठावर येणाऱ्या शब्दामध्ये पगडीमध्ये दखल केला जात आहे. मला सांग, कोणी असू दे, कुठे व्यक्ती असू दे, आमचा इष्ट सगळा सोयरा कुणी असला असेल त्याला योग्य मला सांगा, या मध्यरात्रीच्या वेळी माझ्या महालाच्या ठिकाणी
अशी अनवळखी व्यक्ती एवढ्या मध्यरात्रीच्या समयी एका परस्त्रीच्या माळा देण्यासाठी कोणचा भावा तुझा काढलाय? कोण? मणिपाल माझा मित्र. मानिलं मी तुला. आज किती दिवस झाले? लग्न होऊन 1 वर्षाचा कालावधी लोटला. मित्राची भेट झाली नाही माझ्या. कुठेतरी तुझी भेट तुझ्या बंधूबरोबर झाली. ही वार्ता नवऱ्याच्या कर्णपटलावर टाकण्याकरिता सुंदर मार्ग पत्करला आणि मुखातून शब्द बाहेर पडले, स्वामी धावा वाचवा. नाही मी तुमची थट्टा केली. मग खरंच सांगते काय? या मध्यरात्रीच्या वेळी माझ्या बाळाच्या ठिकाणी सैतान. कोण? नाही कोण झाला? नाही माझा बंधू. कोण आहे सैतान? नाही माझा भाऊ. कोण? हा तोंड्या. काय बोलते? नाही मला त्याचं तोंड पाहायचं आहे. का बोलते ते? कारण आहे कारण या मध्यरात्रीच्या वेळी असे चाळे करण्यासाठी तुझी बुद्धी जाग्यावर आहे. एका बाजूनं नाना तऱ्हेनं त्याला तारण करतेस, दुसऱ्या बाजूला पाहिला तुझ्या शरीराशी असले चाले केले आणि त्याच्यावर आरोप घालतेस. लाज वाटत नाही तुला का? कोणाची बहीण आहे स्वतःच्या भावाच्या बाबतीत अशा अपशब्द बाहेर काढायला? अगं बहीण आणि भावाचं नातं तार दिशेत पडायला वेळ लागत नाही. नातं जोडायला आणि जोपासायला वेळ लागतो. अशा पद्धतीचं वर्तन करायला तुझी जीवात कागद गळून पडली नव्हती. त्याला तू ओळखतेस? अगं तुझं आणि त्याचं नातं हे 1 वर्षाचं नातं आहे. नव्हे तर मी त्याला बालपणापासून ओळखते. बालपणापासून मी त्याला ओळखतो. त्याला तू काय ओळखणार आहेस? त्याला तू काय ओळखणार आहे? कोण आहे तो? कोण आहे तो? मला सांग, कोण आहे तो? तुझा भाऊ मेला ना? तुझा भाऊ मेला. नातं तार दिशी तोडीनं ग तोडायला तुझ्या जो शब्द पटकन आले. पण मित्र हे नातं ज्यावेळी मी तोडीलं ते विकास नव्हे तो. नातं जोडणं म्हणजे पोर खेळ नव्हे. अगं त्याला तू काय ओळखणार आहे? त्यानं आणि मी मित्राचं प्रेम का ठेवले आतापर्यंत या जगाच्या आजमधला? काही ज्यावेळी मी लहान होतो, गुरु विद्या शिकायला गेलो होतो, तिथं आम्ही दोघे जण त्या गुरु आश्रमात होतो. आणि एके दिवशी संदेश आला, श्वेतवान, ज्या पुरुषार्थापासून तुझा जन्म झाला ते तुझे पितृदेवता निवडले गेले. मी एक सारखा टाव ओढून रडत होतो. माझी पितृदेवता गेली. एका कोणाऱ्यात बसून रडत होतो. मला धीर द्यायला तिथं कुणी आला नाही. पोर का झालेला पोर आहे का? कोणापासून त्यावेळी रडतो त्यावेळी त्याच्यावर तो प्रसंग उभा होत असतो. त्यावेळी त्याला धीर द्यायला कुणी तर आला नसते तर त्यावेळी त्याची परिस्थिती काय होते हे प्रत्यक्षात या श्वेतवानला माहीत. सारे आतापर्यंत जेल खेळले आणि ज्यावेळी तिथं मला कुणी आधार द्यायला आला नाही त्यावेळी हा तिथं होता. त्यानं पाहिलं आणि ज्यावेळी पाहिलं त्यावेळी त्यानं मायेचा हात पाठीवरून मला फिरवला. पाहिला तो यायला फिरवेला.
रेवतीचं प्रेम मी देईन तुला. नव्हे तर तुझ्या पाठीमागून भाऊ जरी नसला तर भावाचं प्रेम मी तुला देईन. आणि तुझा भाऊ नव्हे तर माझ्या परप्रिय मित्र म्हणून जीवन जगत असेपर्यंत मी तुझ्या समोर राहील. बालपणापासून आम्ही एकत्र खेळत आलो, वागण्यात आलो. त्याला ठेच लागली तर मला बोलते, मला ठेच लागली त्याला बोलते. आणि अशा व्यक्तीच्या बाबतीत तुझ्या मुखातून बाहेर पडणारे शब्द छे छे, तुला धर्मपत्नी म्हणून सांगायला मला देखील लाज वाटू लागले. माझ्या शब्दावर तुमचा विश्वास, ही विचारा कोणता बोलते असं तुम्हाला वाटत असेल. मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मिळेल तुझ्याकडे. असा तुमचा कोणता प्रश्न आहे आणि त्या कारण प्रश्नाचं चुकतो उत्तर- तो माणूस आणि चुकत नाही तो देव. गैरसमजुतीमुळे अनेक प्रसंग निर्माण होत असतात आणि त्यासाठी मला सांग, तू आज त्याच्यावर आरोप केलायस, सत्य आहे ना? बरोबर. मग मला सांग, संप्रत आहे ती मध्यरात्रीची वेळ हा, आणि या मध्यरात्रीच्या वेळी हा तुझ्या महालात आला, सत्य आहे ना? सत्य. मग ज्यावेळी हा तुझ्या महालात आला त्यावेळी तू काय करत होतीस? माझ्या बाळाला स्तनपान करत होती. स्तनपान करत होतीस की गाढ झोपी गेली होतीस? स्तनपान करता करता गाठ झोपी गेली. मग तो इथं आला हे तुला माहित होतं? नाही, मग निदिस्त अवस्थेत होती, झोपली होती. तेच आहे, हाच आहे गैरसमज. म्हणजे ज्यावेळी तो इथं आला त्यावेळी तू त्याला पाहिलं नाही, कारण तू निद्रिस्त होती. मग त्याला मार्ग आहे, माझ्याजवळ मार्ग. म्हणून मी प्रथम म्हटलं, चुकतो तो माणूस आणि चुकत नाही तो दे. आणि याच्यासाठी मी आज तुला सांगतो, असं काय सांगणार? कुठेतरी गैरसमज तुझा झाला. नाही, ज्यावेळी तू गाव झोपी गेली होती त्यावेळी तुला कुठेतरी स्वप्न पडलं आणि त्या माणसामध्ये तू याच्यावर आरोप केलाय. निर्णय माझा नाही, मला झोपणंही नाही पडलं आणि भासही झाला नाही. पण मला सांगा, तुम्ही मला प्रश्न विचारलात आणि त्या प्रश्नाचा उत्तर या विजयीने दिलाय. हो, मग माझा सुद्धा तुम्हाला एक प्रश्न आहे. तुझा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला हवंय कुणाकडनं? तुमच्याजवळ. माझ्याजवळ? हा, असा कोणता प्रश्न? मग मला सांगा, माझा भाऊ तुमचा मित्र जर म्हणत असाल तर त्याला एवढंच विचाराव, या मध्यरात्रीच्या वेळी माझ्या मालिकाला आणि कसा सध्या, आणि या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला मिळालं असेल तर मी तुमची तारणी काय जे अजूनही तुझा समज दूर होत नाही. आणि सील माझा ठराव निघाला करा. अगं वेळे, त्याच्याकडनं हा अपरा होणं शक्यच नाही. आणि वरून तू म्हणते त्याला मी प्रश्न करावा, एवढ्या मध्यरात्रीच्या समय तो या तुझ्या महालात का आला? विचारू तरी पाव. ठीक आहे, विचार. कारण एका बाजूला इथं पाठी थांबू नको, आरोप तू केलाय. राग येईल तर मारून टाक. मला तरी चालेल, म्हणायला तयार आहे. ज्यासाठी एका बाजूनं धर्मपत्नी तू आहे, हा, दुसऱ्या बाजूनं माझा जीवाचा जीवन कर्मप्रिय मित्र आहे. ज्या माझ्या मित्राकडे कोणी साधं बोट देखील दाखवलं नाही. केवळ तुझ्या मनाच्या समाधानासाठी विचार, कारण माझा मित्र आतापर्यंत कधी केव्हाही खोटं बोलला नाही. एकमेकांच्या गोष्टी आम्ही आतापर्यंत एकमेकाला कथित केल्या, तो का लपविणार आहे? मुळीच लपविणार नाही. मला माहिती आहे, दिसतं तसं नसतं म्हणून जग पसतं. मग हे पहा, आज कळलंय मला. हे माझ्या जीवाच्या जीवनात परमप्रिय असला आणि तुम्ही मोठा खास घेतो रे. या तुझ्या मित्राचा नाही अधिकार